Welcome back to mathematics. We have been solving question number 8 from exercise 2.1. हा मॅट्रिक्स दिला, याला आयडेंटिटी बनवायचं आपल्याला. लक्ष दे. सगळ्यात आधी त्याचं बारसं करू आपण. A is equal to 1 minus 1 2 3. याला आयडेंटिटी बनवायचं म्हणजे हा एलिमेंट 1 ऑलरेडी आहेच बरं का. आणि आता हा एलिमेंट तुम्हाला 0 पाहिजे बरं का. तुम्हाला सर हाच काय इकडे असं, ती एक पद्धत आहे ऍक्च्युली जी मी तुला आता देणार आहे करायची. ओके, पद्धत म्हणजे सिक्वेन्स कसं करायचं ते. ठीक आहे, चल मला ह्या 2 ला काय बनवायचं आहे 0. 2 0 कधी बनल जेव्हा त्यातनं 2 वजा होईल. हा एकाला 2 कसा होईल, मी गुणिले 2 करणार पहिल्या रोला, मग इथे 2 येईल आणि वजाबाकी करणार. सो आय विल राईट अप्लाय R2 as R2 वजा 2 times R1 काम होऊन जाईल माझं. सो A विल बी सिमिलर टू. सेकंड रो मध्ये ऑपरेशन करतोय त्यामुळे फर्स्ट रोला टच करायचा मला काहीही अधिकार नाहीये. सेकंड रो मध्ये काय करायचं बेटा, R2 वाला एलिमेंट 2 वजा 2 times R1 वाला एलिमेंट 1. तर R2 मधला पुढचा 3 minus 2 into corresponding R1 वाला एलिमेंट आहे -1. व्हेरी इझी. सो A is similar to 1. 2 2 गेला 0, हा -1 मायनस ऑफ मायनस प्लस. सो 3 आणि 2 5 झालं. अच्छा, आता हा जो 5 आहे याला मला 1 बनवायचा आहे. कधी होईल तो 1, त्याला त्यानेच भाग दे. सो अप्लाय R2 as 1/5 R2. R2 ला 5 ने भाग द्या. सो A will be similar to 1 आणि अच्छा R2. सो 1 आणि हा -1. आता सेकंड रो ला 5 ने भागतोय, 0 भागिले 5 0 आणि 5 भागिले 5 1. शेवटची स्टेप राहिल्यात माझी फक्त. याला 0 बनवायचे. हा 0 कधी होईल, -1 आहे. सरळ सरळ याच्यासोबत ऍड करा, विषय संपला. सो अप्लाय पहिली रो R1 as R1 plus R2 करा, विषय संपला. सो A will be similar to. आता R1 मध्ये R1 अधिक R2 1 plus 0, R1 अधिक R2 -1 plus 1. R2 ला तसंच ठेवा. सो A is similar to 1 plus 0 is 1 0 0 1. स्क्रीनशॉट घेऊन पटकन विचारा, इज देअर एनी डाऊट? सागर क्लिअर झालं का? हो सर. चलो, so finally we will move on to the new topic to find inverse of a matrix. एकदम मस्त शॉर्टकट आहे इनवर्स साठी, परंतु टेक्स्टबुक मेथडने आपल्याला हे एलिमेंटरी वगैरे सगळं खेळायचंय. ओके, सो अगोदर ही प्रॅक्टिस करून ठेवा फॉर बोर्ड एक्झाम. मी तुम्हाला कालही बोललो इथे सगळं शॉर्टकट आहे, डिटर्मिनंट साठी पण आणि मॅट्रिक्स साठी पण. बिफोर दॅट we will go through our normal method of inverse of matrix. Inverse of matrix. First of all, I will write definition. If let A be the square matrix, let A be square matrix. कोणी definition विचारणार नाहीये, but we have to learn everything conceptually. Full stop. Then बघा प्रत्येक शब्दाला किती महत्व आहे ते सांगतो मी. Then there exists a matrix B, a matrix B of same order such that AB is BA is equal to I. Very important condition has come. Comma, matrix B is called
matrix B is called inverse of A, denoted by A inverse. ओके, हे बघ, इन दिस वे प्रत्येक टर्म सोबत फॅमिलियर व्हा. बर, आय तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ना, and I is आयडेंटिटी मॅट्रिक्स. क्लिअर आहे? व्याख्या काय सांगते पहा. एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स मीन्स व्हॉट बेटा? फर्स्ट ऑफ ऑल लेट ए बी द स्क्वेअर मॅट्रिक्स. एखादा मॅट्रिक्स तुम्ही घेताय तर तो स्क्वेअर असला पाहिजे. बघा, मग तो कसा आला याच्याशी घेणं नाही, तो स्क्वेअर असणं गरजेचं आहे. समजा ए इंटू बी मल्टिप्लिकेशन करून आला तरी तो एखादा मॅट्रिक्स स्क्वेअर असणं फार गरजेचं आहे. जर असेल देन देअर एक्झिस्ट अ मॅट्रिक्स बी, एक दुसरा एक मॅट्रिक्स कोणतरी असणार ऑफ सेम ऑर्डर सच दॅट ए बी इज बी इज इक्वल टू आय. जसं रबने बना दी जोडी, जोडी जो ए त्याचा जोडीदार कोणीतरी बी असणार म्हणजे असणार, कारण ती गाठ बनवली आहे देवाने इनव्हर्स वाली ऑफ सेम ऑर्डर. अर्थात त्याची ऑर्डर सुद्धा सेम असणार, 36 गुण जुळलेच पाहिजे. सच दॅट ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय. such that this will happen. AB is equal to BA is equal to I. Matrix B is called inverse of A. तो जो आहे दुसरा, इट इज कॉल्ड एज इनवर्स ऑफ ए. त्याला ए चा इनवर्स बोलतात. ती लिहिण्याची पद्धत काय? ए इनवर्स. तो जो नवीन बी आहे ना, तो ए इनवर्स. अँड यु नो आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो बेटा ही आहे डेफिनेशन. आता व्हॉट आर द कंडिशन्स इन्व्हॉल्व्ड? सो बेटा नोट किंवा आय विल से कंडिशन्स. कंडिशन्स पेक्षा नोट शब्द का टाकतो तुम्ही? बिकॉज आय हॅव टू टीच यू टू थिंग्स. नोट मध्ये फर्स्ट पॉइंट ए इनवर्स म्हणजे कुठल्याही मॅट्रिक्स बरं का, त्याचं नाव ए दिलं. ए इनवर्स एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ, तर आणि तरच ए इज नॉन सिंग्युलर. ए इज नॉन सिंग्युलर. व्हेरी इम्पॉर्टंट मॅट्रिक कंडिशन हॅज अराइव्ड की बेटा ए इनवर्स विल एक्झिस्ट इफ ए इज नॉन सिंग्युलर. म्हणजे काय? दिस इम्प्लाइज डिटर्मिनंट ऑफ ए मस्ट नॉट बी झिरो. डिटर्मिनंट ऑफ ए मस्ट नॉट बी झिरो. आता बघा, सेकंड वाला एक कॉन्सेप्च्युअल एक अंडरस्टँडिंग वाला पार्ट आहे. एक एक्झाम्पल, एक अंडरस्टँडिंग वाला पार्ट आहे की सपोज तुझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे ए, ज्याची ऑर्डर, मी आधी एक्झाम्पल घेतो, कळतंय बघ, नाही तर टेक्स्ट बुक मेथड जरा वैता गेल तुला. सपोज मॅट्रिक्स ए बेटा, ज्याची ऑर्डर आहे 2/3. किती आहे? 2/3. दुसरा एक मॅट्रिक्स आहे बी, ज्याची ऑर्डर आहे 3/2. ज्याची ऑर्डर आहे 3/2. तर बेटा ए इंटू बी यू पीपल कॅन कॅल्क्युलेट. ए इंटू बी ची ऑर्डर काय येईल बेटा? नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट इज इक्वल नंबर ऑफ रोज इन सेकंड. सो रिझल्टंट मॅट्रिक्स ची ऑर्डर येईल 2/2. ऍग्री बेटा? इट विल बी 2/2. ए इंटू बी तुम्ही काढू शकता. इट विल बी 2/2. आता हा भेटल्याच्या नंतर बघ याच्या पुढे आय रिपीट, ए होता, बी होता, तुम्ही ए बी काढला. आता हा जो ए बी मॅट्रिक्स आहे त्याचा इनवर्स एक्झिस्ट होऊ शकतो. ओके, कसा? तर मला पहिले चेक करावं लागेल. चेक इफ हा जो ए बी आहे त्याचा डिटर्मिनंट इज नॉट झिरो. चेक इफ की त्याचा डिटर्मिनंट 0 नको यायला. जर असं होत असेल देन ए बी इनवर्स एक्झिस्ट. फटाफट येस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. कम ऑन, टाइप युअर येस इफ यू हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. बोला पटपट, मग पुढे जाऊया आपण. डाऊट असेल यू कॅन आस्क द डाऊट. कम ऑन. हे कळालंय?
हे एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगितलं की पहिली गोष्ट चेक करायची की त्याचा डिटर्मिनंट 0 येतोय का. जर येत असेल तर गडबड होईल. डिटर्मिनंट 0 यायला नको. ओके. आता इन्व्हर्स काढण्याच्या दोन पद्धती आहेत बेटा. इन्व्हर्स काढण्याच्या दोन पद्धती आहेत. इन्व्हर्स काढण्याची पहिली पद्धत आहे बाय ट्रान्सफॉर्मेशन्स आणि दुसरी आहे ऍडजॉइंट मेथड. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढण्याच्या किती पद्धती आहेत? दोन. पहिली आहे बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड आहे बाय ऍडजॉइंट मेथड. ओके. इन्व्हर्स काढण्याच्या ह्या दोन मेथड आहे. आपल्याकडे यांच्यापेक्षा तिसरी एक शॉर्टकट आहे फास्ट मध्ये काढायचं, ते मी सगळ्यात शेवटी सांगतो. आता सगळ्यात पहिली बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सो मी पहिला आकडा टाकतो. इन्व्हर्स ऑफ, हा शब्द लिहिणं फार गरजेचं आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इन्व्हर्स ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय कोणती मेथड? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स वापरून. ओके. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता एलिमेंटरी म्हणजे त्यात पण पुन्हा दोन प्रकार आहे, बाय रो किंवा बाय कॉलम. चलो मग आता बघ, त्यामध्ये मी लिहितो टू फाइंड ए इनवर्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स. यामधला छोटा ए असं घेऊ आपण. बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स. आता बघ, रो ट्रान्सफॉर्मेशनने मॅट्रिक्स काढताना प्रोसेस नीट आहे, एकदम मस्त आहे, काय अडचण. काय करायचं आपल्याला बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय असं लिहायचं. आता आपल्याला एक गोष्ट कळाली की मॅट्रिक्स ए, पहिली गोष्ट नीट आहे का? एक दोन गोष्टी. एखाद मॅट्रिक्स आहे, याची जोडी, याचा जोडीदार कोणतरी इनवर्स बी आहे, तर ह्या दोघांचा गुणाकार आय यायला पाहिजे. कमॉन. ए फॉर अमोल, somebody is there of mine, माझा एक इनवर्स आहे बी, तर आमच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आय यायला पाहिजे. ऍग्री? सो बेटा ए आणि त्याचा इनवर्स दोघांचा गुणाकार आय. सगळ्यात आधी हे घ्यायचं. क्लिअर आहे? नीट बघ, हे घ्यायचं, घेतलं, ठीक आहे ना. आता पुढे ए इंटू ए इनवर्स इज आय. ओके सर. आता काय करायचं बेटा? रो ट्रान्सफॉर्मेशन तर अप्लाय करायचे तुला. कोणावरती करायचे? ए वरती. बघा काय अप्लाय करायचे? रो ट्रान्सफॉर्मेशन्स. रो ट्रान्सफॉर्मेशन्स ए वरती. काय करायचंय त्याला? त्याला बनवायचं आहे आय. कमॉन, काय बनवायचं आहे? आय वापरून वापरून. ए इनवर्स तसाच राहील बरं का. इज इक्वल टू, बेटा जे डाव्या साईडला तू वापरणार आहेस ऍट द सेम टाइम तेच उजव्या साईडला तुला वापरायचे. सेम रो ट्रान्सफॉर्मेशन्स. गेटिंग? रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे. इथे लिहिलं मी सेम रो ट्रान्स, जे डावीकडे तेच उजवीकडे, सेम ट्रान्सफॉर्मेशन्स. ए ला काय बनवायचं आहे? आय. आता हा जो आय आहे तो खेळत खेळत काहीतरी एक बनणार ना बी, तो काहीतरी बनणार ना बी. सो बेटा आय इंटू ए इनवर्स, आय हा आयडेंटिटी आहे, त्याचं काम एकासारखं आहे, त्याला कशाने गुणलं तर फरक पडत नाही. सो आय इंटू ए इनवर्स विल बी ए इनवर्स. युअर आंसर विल बी बी. पुन्हा एकदा कॅज्युअल प्रोसेस अंडरस्टँड कर. प्यारे बच्चों, यू हैव टू राइट
एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन करताना ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय काय लिहायचं? एखादा मॅट्रिक्स गुणिले त्याचा इनवर्स दोघांचा गुणाकार आय असतोच, हे डेफिनेशन मध्येच आपण पाहिलं. सो ए इंटू ए इनवर्स आय लिहायचा. ए इंटू ए इनवर्स आय. या ए वरती काय अप्लाय करायचे? रो ट्रान्सफॉर्मेशन. जे ए वरती करतोय तेच उजवीकडे पण करायचे, सेम रो ट्रान्सफॉर्मेशन. ए ला कन्वर्ट करायचे आय मध्ये, ए ला कन्वर्ट करायचे आयडेंटिटी मध्ये. कमॉन, ए ला कन्वर्ट करायचंय आयडेंटिटी मध्ये. ए ला युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवा. ए ला युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवा. बनला की आय गुणिले ए इनवर्स च उत्तर असते इनवर्स अँड यू विल गेट द फायनल आन्सर. स्क्रीनशॉट घे. चला आता मेथड टू डू दिस. स्टेप्स देतो मी. मगाशी बोललो ना की प्रोसिजर आहे याच्यासाठी. स्टेप्स देतो तुला आता. आय विल गिव्ह स्टेप्स. स्टेप्स. ओके. सपोज तुमच्याकडे मॅट्रिक्स आहे ए ऍज 3x3 घेऊ आपण. लोकेशन तुम्हाला माहिती आहे A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 असा एक मॅट्रिक्स आहे. तर प्रोसेस काय सांगते बघ. स्टेप्स. पहिली, जेव्हा तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करताय एवढं थिंक कॉलम वाईज. बरोबर का? सगळ्यात पहिले हा जो इलिमेंट आहे बेटा याला 1 बनवायचा. नंतर उरलेल्या दोघांना 0. तोंडी एक प्रोसेस नंतर लिहून देतो. नंतर काय करायचं? पुढचा कॉलम घ्यायचा, याला 1 बनवायचं, उरलेल्या दोघांना 0. सगळ्यात शेवटची स्टेप, याला 1 बनवायचं, उरलेल्या दोघांना 0. सो आय विल राईट स्टेप्स वर. पहिला आकडा रेड्यूस. हा जो इलिमेंट आहे A11 टू 1 काय बनवायचं बेटा त्याला? 1. सेकंड, देन रिड्यूस हे दोघं A21 आणि A31 0. क्लिअर आहे? थर्ड स्टेप, रिड्यूस A22 टू 1 त्याला 1 बनवायचं. नंतर हे दोघं 0 बनवायचे. रिड्यूस रिड्यूस A12 आणि A32 टू 0. नेक्स्ट स्टेप, आता काय करायचं? रिड्यूस A33 टू 1. रिड्यूस दॅट A33 टू 1 याला 1 बनवायचा. आता हे उरलेले दोघं 0. सो रिड्यूस, लास्ट स्टेप, रिड्यूस A13 and A23 टू 0. स्क्रीनशॉट घ्या एकदा. पुन्हा एकदा सांगतो, एकदम सिंपल आहे, घाबरू नको. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स काढण्याच्या 2 पद्धती आहे, एलिमेंटरी आणि ऍडजॉइंट. त्यापैकी वी हॅव फोकस्ड ऑन एलिमेंटरी. तर एलिमेंटरी मध्ये नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, पहिली गोष्ट हे चेक करणं अपरिहार्य आहे की तो नॉन सिंग्युलर आहे की नाही. डिटर्मिनंट काढायचं त्याचा. डिटर्मिनंटची पण शॉर्टकट ट्रिक दिलेली आहे, पुन्हा एकदा शिकवतो, टेन्शन घेऊ नको. सो बेटा बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, त्यातला पहिला आकडा आहे छोटा आहे, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. नंतर कॉलम. आता बघ, हा मॅट्रिक्स दिलेला असेल तर स्टेप्स कशा करायच्या बघ, त्या ए ला रिड्यूस करण्याच्या स्टेप्स. बेटा रिड्यूस A11 टू 1 हे चित्र बघ. याला 1 बनवायचं, ह्या दोघांना 0. नंतर मधल्याला 1, ह्या दोघांना 0. नंतर याला 1, ह्या दोघांना 0. एवढं थिंक कॉलम वाईज. माझं वाक्य लिहून घे कुठेतरी. थिंक
कॉलम वाईज रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे तर त्याला कॉलम वाईज रिड्यूस करा. ठीक आहे ना. चला आता मी ही प्रोसेस पुसतो आणि कॉलम साठी एकदा प्रोसेस देतो, मग नंतर आपण एक्झाम्पल्स घेऊ. ठीक आहे. चला, आय होप यू हॅव टेकन द स्क्रीनशॉट. आता लक्ष दे, हा झाला ए बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स. आता याच्यातला बी, यातला एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स झालं. आता काय करतो बेटा मी, स्टेप्स मी तर चल जाऊ त्याला पुसतो एकदा तुझ्या नोटबुक मध्ये. तू काय कर, जसं व्यवस्थित दिलं होतं तसं पुन्हा देतो. लक्ष दे काय करायचं बेटा. एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरत असताना मी हे पण पुसतो. हे नाही लिहायचं, आधी हे लिही. काय करशील, मग अशी ए इंटू ए इनवर्स लिहिला होता. आता लिहिण्याची पद्धत अशी, कॉलम साठी ए इनवर्स इंटू ए असं लिहायचं. काय लिहायचं, ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय असं लिहायचं. लिहिण्याची पद्धत आहे ही कॉलम साठी बरं का. मग तिथं काय अप्लाय करायचे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. ए इनवर्सला काय बनवायचंय खेळून खेळून, आई. अरे आय एम व्हेरी सॉरी, ए ला नाही रे बाबा, ए इनवर्सला नाही, ए ला बरं का. ए ला काय बनवायचंय, आई. ए ला आई, हा ए इनवर्स तसाच राहील, विच इज इक्वल टू, त्याच वेळी ह्या आय वरती सुद्धा सेम कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. जे डावीकडं तेच उजवीकडं. आता आय पण बदलणार आणि आय होणार बी. आता आय ने याला गुणल्यावर काही फरक पडत नाही, तो तसाच राहील. ए इनवर्स विल बी बी. दिस इज दी प्रोसेस. स्क्रीनशॉट घ्या. आता पुन्हा एकदा याच्यासाठी स्टेप्स देतो. ओके. स्टेप्स. सपोज बेटा अ मॅट्रिक्स इज गिवन, जसं मग लिहिलं होतं, A11, A12, A13. ओके, असा मॅट्रिक्स आहे. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरत असताना थिंक रो वाईज. याला 1 बनवायचं, पुढचे दोघं 0. नंतर याला 1 बनवायचं, हा आणि हा 0. शेवटी याला 1 बनवायचं आणि हॉरिझॉन्टली दोघं 0. ठीक आहे. सो स्टेप्स मध्ये पहिली स्टेप, रिड्यूस A11 to 1. सेकंड, त्याच्या पुढचे दोघं 0. रिड्यूस A12 आणि A13 to 0. ओके. नंतर तो मधला, which means step number 3, reduce that A22 to 1. त्याला 1 बनवायचं. स्टेप नंबर 4 is reduce उरलेले दोघं हॉरिझॉन्टली, A21 आणि A23. A21 and A23 to 0. पाचवी स्टेप, रेडियस कोणता एलिमेंट, तो शेवटचा A33. काय बनवायचं त्याला, 1. आता उरले त्याचे दोघं जोडीदार हॉरिझॉन्टल, हे दोघं 6. चमकतंय का लाईट, ठीक आहे. सो रिड्यूस A31 and A32 to 0. चला स्क्रीनशॉट घ्या. I hope you have understood the process.
खाली एक नोट वाला पॉइंट देतो तुम्हाला मी. ओके, बिलो दॅट आय विल गिव्ह अ नोट वाला पॉइंट टू यू. झालं बेटा. बाय युझिंग, बघ आपण ए आणि बी, याला बी नाव द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, चल तुम्ही बी द्या. व्हाईल युझिंग नॉन सिक्युअर बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स, खाली एक नोट वाला पॉइंट देतो, जे कन्फ्युजन बरेचसे मुलं करतात. बरेचसे टीचर्स पण सांगायला विसरतात. इज अ प्रॉब्लेम. खाली नोट वाला पॉइंट मराठीत देतो तुला मी. आपली मायबोली समजायला लय भारी. हे बघ नोट वाला पॉइंट बेटा. व्हाईल अप्लाइंग, इंग्लिश मध्ये सांगतो एकदा म्हणजे तुम्हाला कळेल की सरला पण इंग्लिश बोलता येतं. व्हाईल युझिंग एलिमेंटरी रो और कॉलम, apply any one transformation continuously. Okay, do not mix up them. काय करायचंय, रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरताना एका वेळी कोणतं तरी एकच सलग वापरा. वापरताना एका वेळी कोणतं तरी एकच सलग वापरा. मध्येच रो कॉलम काही करायचं नाही. रो वापरायचं आहे तर सलग सगळे रो, कॉलम तर सगळे कॉलम. फटाफट येस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड दिस नोट. सलग शब्द पण टाकायला त्यासाठी. सलग म्हणजे तेच, रो मध्ये कॉलम घालायचं नाही, कॉलम मध्ये रो घालायचं नाही. येस टाइप करा माझ्या कंजूस बाल मित्रांनो. हॅव यू अंडरस्टूड? घ्यायचं का एक्झाम्पल आता? लेट्स टेक an example. लिहिण्याची पद्धत लक्षात ठेवा. रो वापरताना ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय, कॉलम वापरताना ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. कोणतंही वापरू शकता तुम्ही, आन्सर सेम येत असतं. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन घेऊ. मिसलेनियस 2A मधला क्वेश्चन आहे हा. मिसलेनियस एक्सरसाइज 2A. कारण आपल्या नॉर्मल एक्सरसाइज मध्ये फाइंड इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस चला आहे, आपल्या एक्सरसाइज मधलंच घेऊ आपण एकदा. ओके, नंतर ते मिसलेनियसचं बघू आपण. हे बघ, कोणतंही केलं तरी सेमच आहे, पण आपल्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहेत तो घेऊ आपण. आपली एक्सरसाइज 2.2. त्यामधला क्वेश्चन नंबर 6. फाइंड इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस. आता याच्यामध्ये एक 2x2 वाला आहे, तो पहिला घेऊ आपण, नंतर 3x3 घेऊ. 1 2 2 -1 हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता लक्ष दे बेटा. 2x2 असो नाही तर 3x3 असो, पहिले एक सिंपल 2x2 वाला घेऊ. माझं वाक्य पुन्हा ऐका. तुम्ही रो वापरा नाही तर कॉलम वापरा. वापरताना काहीतरी एका वेळी एकच वापरा. दोन्हीनेही उत्तर सेमच येत असतं. झालं, आता लक्ष द्या. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरू आणि याचा इनवर्स काढू. सगळ्यात अगोदर आपल्याला याचं नाव देणं फार गरजेचं आहे. सो मी याला म्हणतो ए इज इक्वल टू मॅट्रिक्स. झालं, ए हा मॅट्रिक्स आहे. मी म्हणतो युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. काय करायचंय मला? युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. मग लिहिण्याची पद्धत काय बेटा? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. झालं, आता ए कोण आहे? हे काय? 1 2 2 -1 इंटू ए इनवर्स
I is the identity matrix. आता 2/2 आहे, सो हा पण 2/2. 1 0 0 1 झालं. रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे, थिंक कॉलम वाईज. मग आता बेटा लुक ओव्हर हिअर, कॉलम वाईज हा एलिमेंट 1 बनवा तो आहेच आहे, मग त्याला काही त्रासच नाही मला करायला. हा एलिमेंट 0 बनवायचा मला. ओके, रिड्यूस दिस एलिमेंट टू 0. मग आता हा 0 कधी होईल? प्रोसेस कळते ना सगळ्यांना? बघ प्रोसेस सांगतो. 2/2 आहे ना, इट्स ओके. याला 1 बनवायचं, नंतर याला 0, नंतर पुढचा कॉलम घे, या मायनसला तर ते पुढे काय होईल, याला 1 बनवायचं, नंतर याला 0. क्लिअर आहे? चलो, याला 0 बनवायचं. आता 2 0 कधी होईल? त्यातनं 2 वजा करावं लागेल. इथं 2 कधी होईल? बघ ना, या रो साठी याची हेल्प घेऊ ना आपण. सो हा 2 कधी होईल? 2 ने गुणावं लागेल, वजा करायचं. सो अप्लाय सेकंड रो मध्ये R2 as R2 -2 R1. नाही, -2 ने गुणला विषय संपला. सो बेटा सेकंड रो मध्ये अप्लाय करायचंय आणि तेच पुन्हा उजवीकडे सुद्धा करायचं, विसरायचं नाही. सेकंड रो मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतोय, सो पहिल्या रोला चेंज करायचा आम्हाला काही अधिकार नाहीये. जरा स्टेप बाय स्टेप करतोय, इथे 2 घेतो. चला सेकंड रो मध्ये q -2 into R1 वाला एलिमेंट आहे 1. चला इथे R2 वाला एलिमेंट -1 आहे बघ, -1 -2 into करस्पॉन्डिंग R1 वाला एलिमेंट बेटा 2. झालं. जे डावीकडे वापरलंय मला तेच उजवीकडे वापरायचंय. A इनवर्स इज इक्वल टू R2 मध्ये ऑपरेशन करतोय, सो R1 ला चेंज करायचा मला काही अधिकार नाही. R2 मध्ये काय करायचंय बघ, 0 R2 वाला 0 -2 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला एलिमेंट कोण आहे बेटा? 1. चला पुढे R2 वाला पुढचा एलिमेंट आहे 1 -2 इंटू R1 वाला करस्पॉन्डिंग एलिमेंट इज 0. डन. सिम्प्लिफाय करा. बघ इथे 1 2, हे बघ 2 -2 0, हेच तर करायचं होतं आपल्याला. -1 आणि -4 बघ ना, बेदुने 4, -1 आणि -4 झाले -5 इंटू A इनवर्स इज इक्वल टू, आता बघ 1 0, हा एलिमेंट काय होईल? 0 वजा 2 इंटू 1 -2, 1 -0 इट विल बी 1. ही स्टेप झाली. हे बघ आता हा 1 हा 0, आता कॉलम व्हायचे बघ, याला 1 बनवायचं, नंतर त्याला 0, राईट. माझा हा 1 कधी बनेल? त्याला त्यानेच भाग द्यावा लागेल मला. कुठे येतो? सेकंड रो मध्ये. सो अप्लाय सेकंड रो R2 as 1 by -5 R2, त्याला त्यानेच भाग देऊ. सो व्हॉट विल हॅपन बेटा? 1 2, आता -5 ने सेकंड रोला 0 ला भाग दिला, उत्तर 0. -5 अपॉन -5 आला 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू, पहिल्या रोला काहीच नाही करायचं, बट दुसऱ्या रोला -5 ने भागायचं. आता -2 भागिले -5, आन्सर विल बी 2/5. -5 ने भागलं तर दिस विल बिकम -1/5. अरे बघणार आहो, -5 ने भाग दे ना, -5 2 भागिले 5, -5 ने भाग दे, -1/5. सो बेटा 1 0 1 आणि तर याला 0 बनवायचे. आता हा 2 0 कधी होईल? खालच्याची मदत घ्यावी लागेल, 2 ने गुणायचं, सबट्रॅक्ट करायचं. सो आय विल राईट अप्लाय. मला कुठे पाहिजे? 1 मध्ये. सो R1 ॲज R1 बघ -2 टाइम्स R2, डावीकडे पण आणि उजवीकडे पण. सो बेटा R1 मध्ये अप्लाय करा. सो हे बघ 1 -2 इंटू R2 वाला एलिमेंट आहे 0. चला पुढे पुढचा 2 -2 इंटू R2 वाला एलिमेंट आहे 1. R1 मध्ये ऑपरेशन केल्यामुळे R2 ला चेंज करण्याचा काही संबंध नाही. A इनवर्स इज इक्वल टू 1 0. चला R1 सॉरी R1 मध्ये करायचं ना, R1 वाला 1 -2 इंटू R2 वाला एलिमेंट बेटा 2/5. हा झाला पहिला. R1 वाला पुढचा 0, जागेची अडचण आली जरा,
थांब ऍडजस्टमेंट करू इथले इथं. चलो अप्लाय इथे करतो मी ऍडजस्ट R1. सो 1 ठीक आहे -2 इंटू R2 वाला एलिमेंट आहे 0. पुढचा R1 वाला 2 -2 इंटू R2 वाला आहे 1. इथं 0 आणि हा 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू. सो बेटा R1 वाला एलिमेंट आहे 1 वजा 2 इंटू करस्पॉन्डिंग R2 वाला आहे 2/5. चला R1 वाला 0 वजा 2 इंटू R2 वाला एलिमेंट आहे -1/5. -1/5. ह्या दोघांना तर काही बदलायचा संबंधच नाही. गेटिंग. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं. एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी इकडचा पार्ट पुसतो. झालं हे खालचं पुसतो. हे बघ हा आपला क्वेश्चन होता राईट. हा पार्टच पुसून टाकतो. आता बघ सो बेटा याला जर का सिम्प्लिफाय केलं तर 1 - 0 1. 2 2 गेला 0 0 1. A इनवर्स इज इक्वल टू आधी ते बघ 1 मायनस 2 दुने 4 सो 4/5 0. सो मायनस ऑफ मायनस प्लस 2/5. ऍग्री. खाली बघ 2/5 आणि हा -1/5. हा फायनली आयडेंटिटी मॅट्रिक्स आला का नाही आला. यस सर. सो बघ पुढे I इंटू A इनवर्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा 5 मधून 4 गेला 1/5. इथे 2/5 हा 2/5 आणि हा -1/5. डन. आता यू पीपल नो दॅट I इंटू A इनवर्स. I हा आयडेंटिटी आहे त्याने कोणालाही गुणलं तर काही फरक नाही पडणार. आन्सर विल बी A इनवर्स. देयरफॉर प्यारे बच्चों A इनवर्स इज इक्वल टू 1/5 2/5 2/5 -1/5. चला स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट यस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड दिस. बोलो. इज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड धिस. मी परत एकदा रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून 3/3 वाला करतो. बोला. अरे काल एका डोक्यावरून चाललंय. अरे समजतंय का डोक्यावरून चाललंय. सर वी हॅव टू वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. चला तिसरं घेऊ आणि रो ट्रान्सफॉर्मेशनच घेऊ. वन्स अगेन. ठीक आहे. आता लक्ष दे. प्रोसेस फक्त लक्षात ठेव. रो ट्रान्सफॉर्मेशन करायचंय तर कॉलम वाईज रिड्यूस करा. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचे तर हॉरिझॉन्टली रो वाईज एक बनवायचा उरलेले दोघं 0. तिसरं आता नीट कॉन्सन्ट्रेट कर. थर्ड एक्झाम्पल 0 1 2 1 2 3 3 1 1. हे बघ कुठलाही मॅट्रिक्स असू दे पहिली गोष्ट तो नॉन सिंग्युलर असणं फार गरजेचं आहे. चेक केलं पाहिजे. चल चेक करतो पटकन. ज्यांना डिटर्मिनंटची ट्रिक माहित नाही त्यांसाठी बघ लक्ष दे. डिटर्मिनंट कसा काढायचा. डिटर्मिनंट ऑफ ए कसा काढायचा. तर बेटा पहिले जो मॅट्रिक्स आहे हे बघा डिटर्मिनंट ऑफ ए. मी लिहितो ट्रिक फॉर डिटर्मिनंट ऑफ ए. ट्रिक फॉर डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची ट्रिक बघ कशी आहे. हे बघ हा जो कोणी मॅट्रिक्स आहे ना त्याचा डिटर्मिनंट काढण्यासाठी काय करायचं बेटा. जो तुमचा मॅट्रिक्स म्हणण्यापेक्षा जो डिटर्मिनंट आहे बरं का हा जो डिटर्मिनंट आहे
मॅट्रिक्स ए चा डिटर्मिनंट एक आहे, फक्त त्याचं सिम्बॉल लिहा 0 1 2 1 2 3 3 1 1 झालं. आता बेटा ट्रिक फॉर द डिटर्मिनंट काय आहे? कॉपी पेस्ट करा 0 1 3 1 2 1 2 3 1 केला कॉपी पेस्ट. पुढच्या 2 रो कॉपी पेस्ट, पहिले 2 कॉलम कॉपी पेस्ट करा. आय रिपीट, ट्रिक फॉर द डिटर्मिनंट. जो डिटर्मिनंट आहे तो कॉपी पेस्ट करा. आफ्टर दॅट पहिले 2 कॉलम कॉपी पेस्ट. पहिले 2 कॉलम कॉपी पेस्ट करा पुढे पुन्हा 0 1 3 1 2 1. आय रिपीट, ट्रिक मध्ये डिटर्मिनंट काढताना पटकन काय करायचं आहे तसा लिहायचा. पहिले 2 कॉलम कॉपी पुढे पेस्ट करायचे. केले. आता टॉपच्या पहिल्या एलिमेंट पासून सुरू व्हायचं, डायगोनली चालायचं. डायगोनल 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 डायगोनली मल्टिप्लिकेशन करायचं, छेक 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 आणि ऍड करायचं. सो बेटा ब्रॅकेट मध्ये या तिघांचं बघा 0 गुणले 2 into 1 आन्सर विल बी 0. मी तरी तो बर का. डिटर्मिनंट ऑफ ए विल बी हे बघ 0. नंतर 1 गुणले 3 गुणले 3 आन्सर विल बी +9. 2 गुणले 1 गुणले 1 काय जे साइन येईल ते लिहायचं. इट विल बी 2. ठीक ठीक ठीक. तिघांचं झालं. मायनस साइन दे, परत एकदा ब्रॅकेट टाक. टॉपच्या एलिमेंट पासून सुरू झालं आता बॉटमच्या एलिमेंट पासून सुरू व्हा. हे बघ डायगोनल 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 डायगोनली चालायचं. 3 into 2 into 2 3 दुने 6 6 दुने 12. इथे बघ 1 गुणले 3 गुणले 0 आन्सर विल बी 0. 1 गुणले 1 गुणले 1 दॅट आन्सर विल बी 1 ओनली. ओके, झाला तुमचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 9 आणि 2 11 वजा 12 आणि 1 झाले 13. 11तून 13 गेले -2. सो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी पाहिजे, दिस इम्प्लाइज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट 0 नॉन सिंग्युलर, व्हिच इम्प्लाइज ए इनवर्स एक्झिस्ट. इथून पुढे हे तुम्ही प्रत्येक सम मध्ये मुद्दाम करायचं प्रॅक्टिस, कारण एक्झाम मध्ये आपल्याला हे आधी दाखवावं लागतं, मग इनवर्स काढावं लागतं. स्क्रीनशॉट घ्या. आणि ट्रिक सगळ्यांना समजली आहे का? कम ऑन, येस ऑर नो? इज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड द ट्रिक? अरे बोला, ट्रिक समजली का? व्हेरी इझी. यू कॅन वॉच द ट्रिक अगेन. तुम्हाला मराठीत तुमच्या भाषेत असं लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या. पहिले 2 कॉलम कॉपी पेस्ट करा वगैरे वगैरे काय असेल ते. चलो, सो पहिली गोष्ट ए इनवर्स एक्झिस्ट होतो. ए इनवर्स एक्झिस्ट होतो. तर काढायचं कसं? रो किंवा कॉलम त्यापैकी पुन्हा एकदा रो ने करू. ओके, आई विल से प्यारे बच्चों यूजिंग रो ट्रांसफॉर्मेशंस. ओके, चलो रो ट्रान्सफॉर्मेशन करायचंय तर लिहिण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे. ए इंटू ए इनवर्स इज आय. अच्छा, हु इज माय ए? 0 1 3 1 2 1 2 3 1 into A inverse is I 1 0 0 0 0 1. लिहिलं. आता बघ मेथड काय सांगते, ह्या ए ला आय बनवायचं, त्या ए ला आय बनवायचं. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. ठीक ठीक ठीक. तर कॉलम वाईज मी सांगितल्या पद्धतीने काय करायचं बेटा, ह्या एलिमेंटला 1 बनवायचं, नंतर हे दोघं 0, नंतर ह्या एलिमेंटला 1 बनवायचं, हे दोघं 0, नंतर ह्या एलिमेंटला 1 बनवायचं, ह्या दोघांना 0. नीट लक्ष द्या, आता कॉन्सन्ट्रेट कर. अरे याला 0 ला 1 बनवायचंय. नीट ऑब्झर्व कर प्लीज. खालच्याला वर वरच्याला खाली घेणारा डोक्याचा त्रास कमी होईल ना. कळलं का? सर 0 ला 1 कसं बनवायचं, तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. 0 हा असा 1 नसतो होत, फक्त इंटरचेंज करायचं. काय करायचं? इंटरचेंज करायचं.
खालचीला वर घेतलं का रेडीली आला ना तो, खाली रेडी आहे. सो अप्लाय, काय अप्लाय करूया? R1 इंटरचेंज R2, खालचीला वर वरचीला खाली. सो व्हॉट विल हॅपन बेटा? खालची रो वर गेली 1 2 3, वरची खाली आली 0 1 2 3 1 1 into A इनवर्स इज इक्वल टू, इथं सुद्धा तेच खालची वर. बरेच जण हे विसरणार, मी सांगतो. बरेच जण डावीकडचं ऑपरेशन उजवीकडे करायला विसरणार. आय एम अगेन रिपीटिंग, डावीकडे केलेलं ऑपरेशन उजवीकडे करायला विसरू नको, विसरतात ते मुलं. चला पुढे, जे डावीकडे तेच उजवीकडे केलं. खालची वर घेतली, वरची खाली घेतली. ठीक आहे, 0 1 0 वर घेतली, 1 0 0 खाली घेतली, आणि खालची ऍज इट इज. पुढची स्टेप, हा 1 झाला, येस सर. हे दोघं 0 झाले पाहिजे, त्यातला हा तर 0च आहे. हॅपी, 3 ला 0 बनवायचं. चल हिची मदत घे, है की नाही? इथं 3 ने गुणायचं आणि याच्यातून हा वजा करायचा. सो अप्लाय R3, मला R3 मध्ये पाहिजे ना उत्तर. सो R3 ॲज R3, ठीक आहे, -3 टाइम्स R1. हा, थर्ड रो मध्ये ऑपरेशन करतोय मी. सो 1 2 3 0 1 2, पहिल्या आणि दुसऱ्या रोला चेंज करायचा मला काही अधिकार नाही. तिसऱ्या रो मध्ये करतोय. आता आपण एवढं मोठं बारीक सारीक करू शकत नाही, आता थोडंसं डायरेक्टली शिकायचं. ओके, कारण आता बरंच पुढे निघून आला. R3 मध्ये काय करायचं बेटा मला? R3 वाला एलिमेंट म्हणजे 3 वजा 3 टाइम्स दिस, आन्सर विल बी 0. हे त्यासाठीच केलं ना आपण. आता पुढचा R3 वाला एलिमेंट आहे 1. हे बघ मी तुझ्यासाठी करतो, -3. पहिला करू काय? बघ पहिला 3 मायनस 3 इंटू 1, आन्सर काय आलं रे? 0. पुढचा बघ 1 -3 इंटू 2, काय होईल उत्तर? 1 - 6 विल बी -5. सो स्टोर करा. R3 मधला पुढचा एलिमेंट 1 -3 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला कोण आहे बेटा? 3. सो एकातून 3 त्रिक 9 -8. रिझल्ट स्टोर करा. झालं. इंटू A इनवर्स इज इक्वल टू, आता तेच मला इथे याच्यामध्ये करायचंय. सो 0 1 0, पहिल्या दोन रो अनचेंज्ड, 1 0 0. हे बघा आता तिसऱ्या रो मध्ये सेम सिच्युएशन जसं इथं केलं बघ बरं का. R3 म्हणजे 0 -3 टाइम्स करस्पॉन्डिंग R1 वाला 0. 0 - 0, आन्सर इज 0. चला R3 वाला 0 -3 करस्पॉन्डिंग R1 वाला 1 आहे, आन्सर इज -3. चला R3 वाला एलिमेंट 1 -3 इंटू करस्पॉन्डिंग R1 वाला एलिमेंट 0 1 - 0 1. सो 0 -3 1 पेस्ट करा, 0 -3 1. आलीत पर्यंत सगळे? चलो हे पुसतो आता. सो आपलं एक टार्गेट कंप्लीट झालं. कोणतं? की हा 1, खालचे दोघं 0. आता मधला 1 तर रेडीच आहे. मग आता हे दोघं 0, तर ही R1 मध्ये, हा R3 मध्ये, R2 ची हेल्प घ्या, दोघांना उडवा. सो बेटा हा एलिमेंट 0 कधी होईल? याला 2 ने गुणायचं, वजा करायचं. सो अप्लाय, एकाच वेळी दोन्ही करू आपण. हे बघ R1 ॲज R1 -2 टाइम्स R2, ठीक आहे, -2 टाइम्स R2. अँड हा कुठे आहे? R3 मध्ये, तिसऱ्या रो मध्ये. सो R3 ॲज R3, आता याला 5 ने गुणायचं, ऍड करायचा, प्लस 5 टाइम्स R2. अरे कारण की हा मायनस आहे ना ऑलरेडी, 5 ने गुणला ऍड केला, विषय संपला. सो चलो ऑपरेशन करायचंय 1 आणि 3 मध्ये. तर 1 मध्ये पहिल्या रो मध्ये काय करायचंय? हे बघा R1 म्हणजे बघा 1 -2 टाइम्स R2 वाला करस्पॉन्डिंग 0. ओके, R1 वाला हे बघा 2 -2 इंटू करस्पॉन्डिंग R2 वाला 1. हे बघ R1 वाला पुढचा 3 -2 करस्पॉन्डिंग वाला 2, ठीक आहे, 3
-3 -2 इंटू करस्पॉन्डिंग R2 वाला 2. हे उत्तर लिहून टाका. 1 -0 आन्सर इज 1. 2 -2 आन्सर इज 0. 3 -4 होईल आन्सर इज -1. झालं. त्या खालच्यांना तर काही मधलेला तर काही करायचं नाही आपल्याला. R3 मध्ये काय करायचं बेटा? R3 + 5R2. आता R3 म्हणजे 0 + 5 R2 वाला 0. हे बघ R3 वाला पुढचा -5 हे काय -5 + 5 करस्पॉन्डिंग R2 वाला 1. पुढचा -8 + 5 करस्पॉन्डिंग R2 वाला 2. झालं. उत्तर स्टोअर करा. 0 + 0 आन्सर इज 0. -5 + 5 आन्सर इज 0. -8 आणि प्लस 5 दुने 10, 10 तून 8 गेले, +2 नीट बघ रे. 5 दुने 10 +10, 10 तून 8 गेले 2. ए इनवर्स जे डावीकडं तेच आता उजवीकडं. सो हे पुसतो मी आता. राईट. ज्याला गरज असेल त्या नोटबुक मध्ये असं स्टेप बाय स्टेप लिहिलं तरी चालेल. आता थोडस स्पीड पकडायला पाहिजे आपण, नाही तर मला वेळ जाईल. चला 1 मध्ये पुन्हा एकदा. 1 मध्ये काय करायचंय? 0 ठीक आहे -2 करस्पॉन्डिंग R2 वाला 1. पुढे 1 -2 करस्पॉन्डिंग R2 वाला 0. 0 -2 करस्पॉन्डिंग R2 वाला 0. उत्तर स्टोअर करा. 0 -2 आन्सर इज -2. 1 -0 आन्सर इज 1. 0 -0 आन्सर इज 0. सेकंड रो मध्ये काहीच नव्हतं करायचं आपल्याला ऍज इट इज. ओके. आता थर्ड रो मध्ये काय करायचंय प्यारे बच्चों? R3 मध्ये R3 विच मीन्स 0 + 5 टाइम्स करस्पॉन्डिंग R2 वाला 1. पुढचा R3 वाला आहे बघ -3 + 5 करस्पॉन्डिंग R2 वाला 0. पुढे 1 + 5 करस्पॉन्डिंग R2 वाला 0. चला उत्तर लिहा. 0 + 5 आन्सर इज 5. -3 + 0 -3. 1 + 0 आन्सर इज 1. झालं. पहिल्या 2 कॉलमचं तर काम झालं आपलं. आता 0 0 1 येण्यासाठी याला आधी 1 करावं लागेल, नंतर त्या दोघांचं. हा 1 कधी होईल? त्याला त्यानेच भागावं लागेल. 2 ला 2 ने भागावं लागेल. सो अप्लाय बेटा कुठे आहे तो? थर्ड रो मध्ये. सो अप्लाय R3 ॲज 1/2 R3. अख्ख्या थर्ड रोला 2 ने भागा. सो डावीकडे काय होईल बेटा? 1 0 -1. पहिल्या 2 रोला 2 ने भागायचं. 0 भागिले 2 उत्तर इज 0. 0 भागिले 2 उत्तर इज 0. 2 भागिले 2 उत्तर इज 1 इंटू ए इनवर्स इज तिसरी रो. सो पहिल्या 2 कॉपी पेस्ट -2 1 0 1 0 0 आणि तिसऱ्या रोला 5 ने भाग द्यायचा. सॉरी तिसऱ्या रोला 2 ने भाग द्यायचा. सो 5/2 हा पहिला एलिमेंट, -3/2 दुसरा एलिमेंट आणि 1/2 गेटिंग 2 ने भाग द्यायचा. आन्सर इज 1/2. ओके. स्क्रीनशॉट घ्या. मी हा पार्ट पुसतो. चलो ओके. आता पुढे बघ, पहिला कॉलम दुसरा कॉलमचं काम झालं, तिसऱ्यामध्ये याचं काम झालं. आता हे दोघं 0, तर ते तिसऱ्याची हेल्प घ्या, आहे की नाही? हे दोघं 0 कधी? -1 0 कधी होईल? तिसऱ्या सोबत ऍड करा सिम्पली. सो आय विल राईट अप्लाय करा R1 मध्ये R1 अधिक R3. ठीक आहे. -1 + 1 0. अच्छा. अँड सेकंड रो मध्ये काय अप्लाय करायचं बेटा? R2 ॲज ह्याला 0 बनवायचं. याची मदत घे ना. R2 ॲज R2 -2 ने गुणायचं. सो -2 टाइम्स R3. चला चला अप्लाय करा. सो R1 मध्ये काय होईल बेटा? R1 मध्ये हे बघ 1 मी तुझ्यासाठी दिली ते बघ. R1 मध्ये 1 R1 चं एलिमेंट प्लस काही गरज नाही राव. डायरेक्ट R1 अधिक R3 आहे. ठीक अधिक ठीक
1 अधिक 0 आन्सर इज 1. 0 अधिक 0 आन्सर इज 0. -1 + 1 आन्सर इज 0. सेकंड रोला हा इथे बघा आता सेकंड रो मध्ये R2 - 2R3. R2 वाला एलिमेंट 0 -2 करस्पॉन्डिंग R3 वाला एलिमेंट 0. चला R2 वाला एलिमेंट 1 वजा 2 टाइम्स करस्पॉन्डिंग R3 वाला 0. R2 वाला पुढचा एलिमेंट 2 -2 R3 वाला एलिमेंट 1. पेस्ट करा. 0 - 0 आन्सर इज 0. 1 - 0 आन्सर इज 1. 2 - 2 आन्सर इज 0. आणि खाली 0 0 1 इंटू A इनवर्स. आता जे डावीकडं तेच उजवीकडं. R1 मध्ये R1 अधिक R3 बघितलं कुठपर्यंत आलतो आपण ह्या स्टेप पर्यंत. R1 मध्ये R1 अधिक R3 सो -2 + 5/2. आता पुसतो मी हा. इथला जो एलिमेंट आहे पहिला तो -2 हे बघ बर का प्लस 5/2. तर काय होईल बेटा तो विच इज इक्वल टू -2 × 2 -4 प्लस 5/2. आय रिपीट 2 × 2 -4 प्लस 5/2 क्रॉस मल्टिप्लाय 5तून 4 गेला 1/2. उत्तर कॉपी पेस्ट करा 1/2 झालं. 1 आणि -3/2 दोघांची ऍडिशन. सो पुढे 1 -3/2 होईल ना. बे 2 -3/2 2तून 3 गेला -1/2. पुन्हा R1 आणि R3 दोघांची बेरीज ठीक आहे. R1 आणि R3 0 आणि 1/2 दोघांचं उत्तर येईल 1/2. ऍग्री. चला आता हे पुसतो. आता सेकंड रोचा नंबर आला. R2 मध्ये काय करायचंय R2 म्हणजेच R2 वाला कोण आहे 1 बर का -2 टाइम्स करस्पॉन्डिंग R3 वाला आहे 5/2. ठीक दिस विल गेट कॅन्सल आहे की नाही. आणि 1 - 5 आन्सर इज -4. आता पुढे R2 वाला पुढचा एलिमेंट बेटा 0 -2 करस्पॉन्डिंग R3 वाला आहे -3/2. नीट लिहायचं स्टेप बाय स्टेप साईडला करायचं. ठीक 2 कॅन्सल आउट 0 -3 आणि लास्ट R2 वाला एलिमेंट आहे 0 -2 टाइम्स करस्पॉन्डिंग R3 वाला आहे 1/2. 1/2 ठीक कॅन्सल आउट. सो आन्सर इज -1. सो -4 3 आणि -1 पेस्ट करा. -4 3 आणि -1. थर्ड रोला काहीच नाही करायचं आपल्याला कॉपी पेस्ट झालं. चलो सो फायनली वी हॅव रिच्ड अप टू दिस 1 0 0 0 1 0 0 0 1. हा आला आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय आला बेटा आयडेंटिटी मॅट्रिक्स. I × A इनवर्स इज इक्वल टू कॉपी पेस्ट करा आणि लास्ट स्टेपला लिहा देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू कॉपी पेस्ट करा. स्क्रीनशॉट घ्या कॉपी पेस्ट करायचं याला. फायनली वी हॅव डन अँड दिस इज द प्रोसेस. सगळ्यांना प्रोसेस क्रिस्टल क्लिअर आहे का पटकन बोला येस ऑर नो. सगळ्यांना प्रोसेस एकदम मस्त पैकी समजली आहे का बोलो. सर्वांना प्रोसेस व्यवस्थित समजली का इज माय क्वेश्चन. सागर पलक होमवर्क जमल आता. अरे होमवर्क जमल का. हा पुन्हा व्हिडिओ पहा. थोडस लेंदी आहे जरूर लेंदी आहे. मी तुम्हाला आधीच बोललो बोर्ड साठी तयार करायचं. पुढे शॉर्टकट्स आहेत आपल्याला शॉर्टकटने घेऊ शकतो. प्रॅक्टिस करा ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर विल कंटिन्यू टुमॉरो. होमवर्क करा मी सांगतो ते करा.